आबा येताय ना? दिसत नाही आबा पायरी आहे, आबा आबा खाली इथे पायरी आहे खाली. सावकाश या तुम्ही ना, गडबड गडबड करू नका आबा. सगळं आणलंय का? नाही आणि जरा सावकाशीने घ्या तुम्ही सगळं. काय ऐकू येत नाही का? हा आबा 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 भाई हे ना कुठलं शिकून येतात ते मला माहिती. आबा काय होतंय? तुम्ही बसा. धाप लागली आहे का आबा? धाप नाही लागली का? सगळं असा वारा मी आतमध्ये घेतला, असा पटकन फुगे फुगून घे काय सांगता? हे घ्या. जायच्या आत पटकन फुगून. हा तुला माहिती का श्याम, आजकालच्या पोरांना साधे वाढदिवसाचे फुगे पण फुगवता येत नाही. कसे फुगवायचे तुम्हाला शिकवतो सगळे. बघा रे बघा. तुम्ही सावकाश हा, परत काहीतरी करून घेऊ नका. नाही फुगा फुगवतोय. हे काय शिंगाले का डोक्यावर? काय अहो काय ते बर्थडेची टोपी का काय ती म्हणतात ती आहे? बघा आबा 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 तो बघ केवढा झाला बघ. आता असा घ्यायचा. पडला तो आबा कधीचा. पडला काय? कुठे काय गेला? आहे आबा दुसरा. आबा दुसरा आहे? अहो फुगा दुसरा आहे म्हटलं मी. अच्छा फुगा दुसरा आहे. काय करायचं माहिती का? हे फुगा असा फुगवायचा आणि मग मी असं ह्याच्यावरती असं वरती चढणार, केकच्या वर असा बांधणार आणि उलबतीला असं छान आबा मस्त. तुम्ही ना फार तुम्ही जीवाला कष्ट घेऊ नका आबा. आपण करूया सगळं व्यवस्थित. खूप महत्वाची लोक आली आहेत आबा. बघा ओळखलं का कोण कोण आलंय? मला सगळं पुसट फक्त माणसं दिसतात फक्त. नीट बघा नीट. हो हे जावी घावी वाले आलेत ना. जावी घावी वाले. हा बघा ना, म्हणजे किती सुंदर आहे की. प्रभावळकर आहेत का? अरे वा वा वा, फार सिनियर नट. माझ्या आधी जन्माला आले. तर तुला सांगतो श्यामल, आज किती सुंदर झालं बरं. म्हणजे दिलीप प्रभावळकर म्हणजे वर्तमान आणि त्यांचं भूत कुठं बसलंय? ते त्यांचं भूत. त्याच्या पिक्चरमध्ये भूत आहे ना, त्याचं प्रमोशन थोडं झालं. प्रभावळकरांचं हे वर्तमान आणि भूतकाळ एकत्रच आलेलं आहे. मला एक गोष्ट कळत नाही. त्या मालिकेचं नाव इतकं सुंदर मालिका ना, मालिकेचं नाव चुकबुल जावे घ्यावी असं का? नाही आबा ते एकांकिकेचं नाव आहे, त्याच्यावरनं घेतलंय त्याने ते. अच्छा प्रभावळकरांचं एकांकिकेचं नाव त्याला घेतलं का? मला वाटलं की प्रियदर्शन जाधवला घेतलं म्हणून आधीच माफी मागितली. चुकबुल जावे घ्यावी. काही उगाच आपलं आबा. बसा तुम्ही. तुला माहिती आहे का, त्या मालिकेत जर यांचा भूतकाळ अनिकेत विश्वासरावला घेतला असतं तर मालिकेचं नाव काय झालं असतं? काय झालं असतं? आम्हाला माफ करा. काही उगाच आपलं. अरे त्याच्यावर नको का एखादा त्यांनी पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणला एवढा महाग. तुम्ही अजून बघितलं का? ते लाल काय आहे ग? ते लाल काय अंश आहे तो आपला. विचार यांचा अंशुमन करे. वा मला फार आवडतो तो मुलगा. हल्ली काय म्हणजे नवीन काय आगामी करतोय? आगामी म्हणजे काय? हो ऍक्टिंगची इन्स्टिट्यूट उघडली त्यांनी आणि 6 महिन्याचा म्हणे क्रॅश कोर्स आहे. किती महिन्याचा? उपयोग काय? हा शिकवणं म्हणून महिनाभर संपेल अभ्यास. म्हणजे काय? एवढा फास्ट बोलतो तुम्हाला सांगतो दिलीपजी, एवढा फास्ट बोलतो तो. समजल्याने विचार तुझं नाव काय रे? तो म्हणतो अंशुमन विचारते. समोर फक्त अरे एवढंच ऐकून. म्हणजे आर्याला कार्य होता आणि शब्दाला शब्द वाढला. तुम्ही आबा बघा आणखीन कोण कोण आलंय? बापरे, रत्नाकर मतकरी आणि त्यांच्या वा नमस्कार नमस्कार. तुमची नाटकं मला आवडतात, फार आवडतात नाटकं. म्हणजे मतकरी साहेबांनी तुला माहिती कसं तिचे डायलॉग आहे ना, किती ग मी हुशार, किती ग मी हुशार. कुठून घेतलाय सांगू का? त्यांच्या मिसेस म्हणतात सारख्या, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी. तिकडचं लगेच उचलणार बनवून टाकली स्क्रिप्ट. बसाव आबा. तू मस्करी का तुम्ही फार मनावर घेऊ नका. आबांचं त्यांची मस्करी करायची सवय आहे. एक मिनिट, ते एवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक आणि नट आहेत, मस्करींना मस्करी चालत नाही असं थोडी होणार आहे का? आता बसा तुम्ही आबा. फार बोलू नका. आता बरेच मित्र येणार आहेत तुमचे बरं का. बऱ्याच लोकांना बोलवलंय. बघू आता त्यातलं कोण कोण येतंय. या देऊ नंतर करायचं सगळं ते. काय तुम्ही बाई या पहा ना. अरे वा वा.
आबा एकदा काय ते करून घ्या. नमस्कार. नमस्कार. मी चिमण. हो, मग कावळ्यासारखा का दिसतोय? चष्म्याला काय आले म्हणजे? मी भाऊ. अच्छा भाऊ. अच्छा भाऊ कद. अरे भाऊ कदम, तू चिमणची व्यक्तिरेखा करणार, उपयोग काय? ह्याने काही केलं की भाऊ कदमच वाटतो शेवटी. कालच्या भागात तुम्हाला सांगू का केवढं धाडस संजय दत्त केला. कुठल्याच अँगलने वाटे ना, पैसे फक्त मेकअप म्हणला दिले का? बसा बाबा. कसा केला दाखव संजय दत्त, दाखव बघून कसा केला. हे बघा गोरीला आला. संजय दत्त आलाय का गोरीला कळत नाही. हे बघा असा. आबा तुम्ही साधे वाटता पण जाम आहे. टॅलेंट जाम आहे तुमच्यात. कुठून बदलाय बाबा. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलोय. बाबा थोडासा चिमण कर किंचित. का बसा आबा. मी काय म्हणते. हे काय हे घ्या. काय? हे घ्या पहिली. अरे वा, माझ्यासाठी गिफ्ट आणलं बरं का. वा. हॅलो. आबा त्याला माउथ ऑर्गन आहे तो. हो का. अरे वा, मस्त थँक्यू. मला फार आवडलं हे. सुंदर मी वाजवून दाखवू का तुम्हाला हे गाणं? येतं आबा. कुठलं गाणं वाजवून सांगा तुम्ही. अरे बापरे, कुठल्या वाढदिवसाच वाजवा. बार दिन ये आहे वगैरे. हा वाजवा. कसं वाटलं? वा सुंदर छान वेगळंच वाटलं पण असू दे. अरे वा. हे बघा काय लिहिले बघा. जीवेत शरद शतम आबम टिप्रम बोक्या सादबंडम वेरी वेरी हॅपी बड्डम. काय परत एकदा वाचा. जीवेत शरद शतम आबम टिप्रम बोक्या सादबंडम वेरी वेरी हॅपी बड्डम. आता भाऊ कदम आहे म्हणून हसायचं, बाकी काय. आबा ग बसाव तुम्ही. मी काय म्हणते, गुंड्या भाऊ कुठे आहेत? आईच्या गावात गुंडे तुटले. अहो भाऊ गुंड्या कुठे आहेत असं नाही म्हटलं मी. गुंड्या भाऊ तुमचे मित्र कुठे आहेत? हो तो होय. त्याला व्यायामाची भारी हौस. बर. तो हे ते काय कुस्ती लीगची प्रॅक्टिस करतोय तो. अरे बापरे. हो का. मला छान वाटलं तू आला. पण हे ग्रीटिंग विगिंग ठीक आहे, काहीतरी गिफ्ट आणलं का ना चिमण? आणलं असं कसं आणलंय ना. हे काय कुठे ठेवलं ते हे बघ. हे काय. अगं बाई हे परवापासून आलंय. तुम्ही आणलं का? टीव्ही आणलाय का? टीव्ही नाही बघ तर. तेच म्हणलं फ्लॅट टीव्ही असा चौकोनी कसा. वॉशिंग मशीन आहे. नाही रे बघ तर उघडून. अरे वा वा. भगबुगे भगिनी भूभागोदरी ओम भट स्वाहा. ए बाबा हे हमारा सोडे. ओम भगबुगे बघे हाय फोन ओळखतस का आबा मला? शक्य का? बॉक्स मधून आला कोडी. कपडे आहेत चौकटीचे, केस पिंजारल्या वाणी. छातीवर बसला, नंतर हसला, बोलला बोट फिरवून. माझा आत्मा तुझ्या आणि तुझा आत्मा माझ्या. ठीक आहे, माझा डायबिटीस तुला मर तिकडे.